तर बघा काय माहिती आहे, राज्य कर्मचाऱ्यांचे माये डिसेंबर पेढीन जानेवारी वेतनकर्ता अनुदान वितरित करण्याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासनानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. यानुसार सन 2025-26 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी खाली नमूद केल्याप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याकरता मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, नगरपालिका मंडळाचे, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शाळांची तपासणी, प्राथमिक शिक्षणकरता जिल्हा परिषदांना सहाय्य, प्राथमिक शाळा तपासणीकरता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम, संप्रयोजन अनुदाने, सर्वसाधारण शिक्षण, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य परवाध्ययन, सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदाने, क्रीडा व कल्याण सेना, क्रीडा व खेळ, सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, वृद्ध, विकलांग व निरक्षित व्यक्तीचे कल्याण, सचिवालय, सामाजिक सेवा 090, सचिवालय, शालेय शिक्षण क्रीडा विभाग इत्यादी लेखाशाखाखाली निधीचं वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.